टिफिनसाठी मस्त अशी चटपटीत भेंडीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। एकदम मसालेदार आणि खाण्यामध्ये टेस्टी पीनट भेंडी मसाला जरूर बनवा। तर चला बनवूया ही जबरदस्त अशी भेंडीची रेसिपी। तर यासाठी मी घेतलेली आहे 300 ग्राम भेंडी, ज्याला अशा प्रकारे मी लांब लांब तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर इथे मी वापरलेला आहे 1.5 टेबलस्पून घेतलेला आहे मी यामध्ये शेंगदाणे, 1 टीस्पून घेतलेला आहे सफेद तीळ आणि त्याबरोबर 1 टेबलस्पून घेतलेला आहे चण्याचं पीठ। आता आपण याचा रेडी करणार आहोत मसाला। तर पहिले आपण जो शेंगदाणे घेतलेले आहे त्याला आपण रोस्ट करून घेणार आहोत। तर चला मस्त असं शेंगदाण्याला रोस्ट करून घेऊया आणि त्यानंतर त्याची थंड केल्यानंतर साली सुद्धा आपण काढून घेणार आहोत। तर हे बघा मस्त रोस्ट झालेले आहेत। तर आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया। त्यानंतर तीळ सुद्धा आपण यामध्ये थोडंसं रोस्ट करून घेऊया। लो फ्लेम वरती करा, जळायला नको। आणि लो फ्लेम वरती थोडंसं रोस्ट करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपण यामध्ये जो आपण चण्याचं पीठ घेतलेलं होतं ते चण्याचं पीठ सुद्धा आपण यावरती टाकून त्याला सुद्धा लो फ्लेम वरती कलर डार्क होईपर्यंत रोस्ट करून घेऊया। हे बघा, तर आपला हे बेसन सुद्धा साईडला ठेवूया। आता हे बघा मी थोडेसे जे सिल्का होता वरचा तो काढून घेतलेला आहे। त्यानंतर तीळ आणि चण्याचं पीठ टाकलेलं आहे, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार आणि हाफ टीस्पून टाकूया गरम मसाला पावडर आणि याची आपण पावडर तयार करून घेऊया। त्यानंतर एक पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 1.5 चमचे तेल। तेल चांगले गरम करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये लसूण पाकळी टाकूया 2 ते 3 बारीक चिरलेली आणि परतून घेऊया। त्यानंतर हलकासा कलर डार्क होईपर्यंत अर्धा चमचा मी मिक्स करून घेतलेला आहे जिरे आणि राई, ते टाकलेलं आहे। त्यानंतर भेंडी आपण टाकून घेऊया यामध्ये आणि मिक्स करून घेऊया। थोडंसं 1 मिनिट परतून घेऊया। भेंडीला जास्त आपल्याला चम्मच नाही लावायचा आहे। 1 मिनिट परतल्यानंतर यावरती आपण टाकूया जो आपण मसाला रेडी केलेला होता तो। तर जो मसाला आपण ग्राइंड करून घेतलेला होता तो मसाला यावरती टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। म्हणजे मस्त अशी कोटिंग आपल्या भेंडीवरती या मसाल्याची येईल आणि चव सुद्धा खूप छान येते। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। पीनट आणि मसाला भेंडी आहे ही आणि एकदम जबरदस्त अशी रेडी होते। तर हे बघा मसाला किती मस्त असा कोट होत आहे वरती आणि कोट केल्यानंतर यावरती मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे हाफ टीस्पून भरून। परत मिक्स करून घेऊया। कलर साठी इथे मी टाकलेली आहे, म्हणजे मस्त असा कलर जो आहे ना तो रेड कलर होईल आपल्या भेंडीचा। आणि परतून घेतलेला आहे आणि 2 ते 3 मिनिटं लो फ्लेम वरती शिजवून घेऊया आणि परत इथे परतून घेऊया। आणि ही आपली भेंडी आता झालेली आहे रेडी। तर वरतून आपण यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरलेली, कारण भेंडी शिजायला टाइम नाही लागत। आपण परतून घेतलेलं होतं मसाला बरोबर परतला, 2 ते 3 मिनिटं परत दम करून घेतलं आणि हे भेंडी झालेली आहे रेडी। तर इथे मी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपली डब्यासाठी एकदम मसालेदार अशी पीनट भेंडीची रेसिपी झालेली आहे रेडी। तर चला गॅसची फ्लेम आता बंद करून घेऊया आणि डब्यामध्ये ही गरमागरम भेंडी सर्व करून घेऊया। एकदम मस्त अशी रेडी होते। तर नक्की ट्राय करा तुम्ही ही भेंडीची रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या। आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो। थँक्स फॉर वॉचिंग।